पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन साधारण 10 वर्ष काळ लोटला, तरीही अगदी मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्हा हा अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे। आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते, आदिवासीचे होणारे स्थलांतरित होणाऱ्या आदिवासी मुलांचे शिक्षण या सर्वांपासून वंचित राहतात। रोजगार, पेसा भरती, कुपोषण वाढवणं, बंदर रद्द करणे यांसारख्या आदिवासी भागातील ज्वलनशील प्रश्न हे जसेच तसे असल्याने हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी युवा एल्गार आघाडी तीव्र लढा देणार असून येत्या निवडणुकीमध्ये कुणाला पाठिंबा देणार हे 15 मे रोजी निर्णय घेणार असल्याचे युवा एल्गार आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विराज गडग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी युवा एल्गार आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकाश पाटकर, अशोक शिंगडा, विलास सुमडा, डहाणू तालुका अध्यक्ष रोहित किनी, अजय वायडा, राजेश सोनवणे, प्रमिला तांबडा, रुपाली गडग, स्वप्नील बारी, महेश आरज, नितीन धडपा आदी पदाधिकारी उपस्थित होते। शैलेश तांबडा, राज्य प्रतिनिधी, पालघर। मी आपणास प्रेस नोट आता दिली होती, त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, पेसा पदभरती, आदिवासींचे स्थलांतरण, कुपोषण, आदिवासी भवन, त्याच्यानंतर रोजगार ह्या प्रश्नांवर विनाशकारी जे प्रकल्प आहेत वाढवण बंदर सारखे ह्या विषयावरती मी वाच्यता केली होती। ह्या प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या लोकांपर्यंत मिळाल्या पाहिजे। स्वातंत्र्य मिळून किंवा 1 ऑगस्ट 2014 जिल्हा होऊन सुद्धा आज आमची अशी परिस्थिती आहे आणि खेड्यापाड्याची गंभीर परिस्थिती आहे। रस्ते नाहीत, शिक्षक नाहीत, पाणी प्यायला गढूळ पाणी प्यावं लागते, पाणी टंचाई झालेली आहे। अशा पद्धतीने शेतकरी किंवा शेतमालाला योग्य तो भाव नाही, अशा पद्धतीला भूमी उधळून जात आहे आणि म्हणून त्याच्या आवाज उठवण्यासाठी आणि प्रशासनामध्ये आवाज उठवण्यापर्यंत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अंमलबजावणी करण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे आणि त्यानुसार सरकारपर्यंत आवाज गेला पाहिजे म्हणून आमचे पत्रकार परिषद। सरपंच, आमदार, जिल्हा परिषद सर्व दिवसीय आरक्षण जबाबदार कोण आहे? याला जबाबदार जनतेबरोबर लोकप्रतिनिधी आहेत। त्याचं कारण असं आहे की आदिवासी समाजाचा असा आहे की तो कधीच गुलाम झाला नव्हता हजारो वर्षापासून, पण आज आदिवासी समाज हा कुठल्या इतर राजकीय पक्षांचा गुलाम झालेला आहे। याला कारणीभूत मतदार पण आहे आणि लोकप्रतिनिधी पण आहेत। आणि हे लोकप्रतिनिधी एक विशिष्ट कंपनी, जशी कंपनी मालक असतो कंपनीचा वेगळा आणि मॅनेजरला तो कंपनीचा मालक ऑर्डर देतो, तसे आमचे लोकप्रतिनिधी हे मॅनेजर आहेत, परंतु त्यांचा मालक हा वेगळा आहे। म्हणून आम्हाला मालक तयार करायचा आहे। जेव्हा मालक आदिवासी खरा मालक तयार होईल तेव्हा साहजिकच सर्व जिल्ह्याची परिस्थिती बदलेल। वर्षापासून म्हणजे भारत स्वतंत्र होऊन आज 66-67 वर्ष झाले, नाही 76 वर्ष झाली, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये तसा बदलच झाला नाही। ठाणे जिल्हा होता तेव्हा पण बदल झाला नाही। मग हे जे लोकप्रतिनिधी आहेत ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षामार्फत बदल आपल्या जिल्ह्यामध्ये याच्या पुढे पण होणार नाही अशी जेव्हा भीती आम्हाला वाटली, तेव्हा आम्ही युवा एल्गार आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व संघटनेतील लोक एकत्र येऊन आम्ही काहीतरी बदल करण्यासाठी आम्ही ही पॉलिटिकल पार्टी निवडलेली आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।